श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्मृती. कौणाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहुनी कित्येक जण हासताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानेती. अंगी बाणिली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले मायावश जे झाले. त्यांचे प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्या करोनी पाही शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहोनी वक्षस्थळ घेती बडवणी. अंग टाकेले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतःकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मजलागी प्रसवोनी. मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासे देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जर कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दीनवदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनी या देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासे पिशाच लागले थोर माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोन दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाये आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जय स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हासत. ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा निस्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशती स्वामी सुत. जे अहंकारे बुडले सत्य पथाचरण चुकले. नित्य कार्याते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतःकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत. महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले.
पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता रेखी, हसू आले समर्थांसी, पाहुनिया स्वभक्तासी, परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत, श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ती न होय, भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करीताती, खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजय सिंह नामे भक्त, गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणीती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष, जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताचे दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही तयाप्रती, मनातील हुन सांगती, ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीचे आज्ञे वाचोनी, दर्शन नोहे कोणा लागोनी, ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन, तोन सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरित, दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी, जाऊनी यावसरी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता, प्रार्थोनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले. पाहुनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी, मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी, चरण क्षाळिले नयनाशृंगी, देहभान गेले विसरोनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयांच्या आनंदासी, पारावार नसेची. निजसुता ते पाहोनी, आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहोन, दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करोन, फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालोन, प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालोन. ऐशी वेळ साधोनी, समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुताचे हे करणी, योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण, पायी खडावा घालोन, हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत, समान लेखती जे सत्य, जे सर्वांचे अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी, मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहोनिया ऐशी परी, खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी, ते आनंदली अंतरी, म्हणती मोडली खोडबरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला, जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला,
शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुताते आणावे या ठाया, कृपा दृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सनिध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमाने दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तो भरुनी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत, त्यासी झाले दुःखमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजना ते न उठती, धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझे सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत प्राण झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन पडे काकूबाईसी पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त सोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेचे मग नेला. पुत्र शोक करोन दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता तू. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवेकरी समर्थाते. ते कथात रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.